ओके, गुड इव्हनिंग. सकाळची टेस्ट तुम्ही दिली, म्हणजे काल रात्री टेस्ट टाकली होती मी ती. सकाळी तसं पण अपलोड केलेलं आहे YouTube चॅनलवर. ते पाहून घ्या व्यवस्थितपणे आणि आता ही टेस्ट द्या आताची. टेस्ट दिल्यानंतर तुम्ही आता अॅनालिसिस करताय. त्या टेस्ट दिल्याशिवाय अॅनालिसिस बघू नका. इट्स व्हेरी इम्पोर्टंट. ठीक आहे, आज तुमचा तो जास्त वेळ घेतलाय मी. टेस्टला तुमचा 40 मिनिटं वेळ जातो आणि पुन्हा 30 मिनिटं, 40 मिनिटं माझं लेक्चर अटेंड करायचंय. थोडंसं घाई गडबड झाली त्यामध्ये. एक्स्ट्रीम सॉरी फॉर दॅट. पण उद्या सकाळी मी लाईव्ह टेस्ट घेणार आहे. सकाळी 8 वाजता लाईव्ह टेस्ट तुम्हाला अपलोड होईल आणि त्यानंतर 9 वाजता माझं सेशन, लाईव्ह अॅनालिसिस सेशन चालू होईल. ठीक आहे. आता ही बघा, आजची जी टेस्ट आहे यात पुन्हा मी काय केलं, की काही क्वेश्चन्स पुन्हा चेंज करून दिले. जर पाहिले असेल तुम्ही क्वेश्चन्स, तर पहिला आरसी पॅसेज इकडे बघा आता. हायपर कनेक्टेड डिजिटल एन्व्हायर्नमेंट, ऑनलाईन स्कॅमर्स. ओके, आता म्हणजे हा ऑनलाईन स्कॅमिंगवर असेल काहीतरी. यांनी मेथड्स आहेत, हे एक्सप्लॉइट करतात इंडिव्हिज्युअल्सला, सगळ्या लोकांना, सिस्टम्सला वगैरे ॲडव्हांटेज घेतात. बरं, त्याच्यासोबत डिजिटल कम्युनिकेशन सेलिब्रेट होतं आधी, बरोबर आहे. एनेबलिंग सीमलेस ट्रान्झॅक्शन वगैरे होते. पण त्यांना काय झालं, ओपन झालंय मलिशियस ॲक्टर्स, म्हणजे निगेटिव्ह लोकं हे, ठीक आहे. ते स्कीम्स करतात, तुम्हाला स्कॅम करतात तुमच्यावर. हे स्कॅमर्स फोर्स करत नाहीत, ठीक आहे. हे काय करतात, फिअर, अर्जन्सी, ग्रीड, लोनलीनेस ह्या गोष्टी वापरतात, ठीक आहे. सोशल इंजिनिअरिंग स्ट्रॅटेजी वापरतात ते, मेसेजेस वापरतात, क्लोन वेबसाईट वापरतात, ह्या सगळ्या गोष्टी, फॉल्स आयडेंटिटी वापरतात, फायनान्शियल डिटेल घेतात, पासवर्ड घेतात, बरोबर आहे. मग तो म्हणतो हे ऑनलाईन स्कॅम जे आहेत ना, ह्या इंटरॅक्शन म्हणून तयार होतात. जसं की फ्रेंडली मेसेज असतो एखादा सोशल मीडियावर, त्यातून चालू होतं, किंवा बाबा एखादा बँकमधून मेसेज येतो किंवा कुरिअर कंपनीतून मेसेज येतो, ठीक आहे. मग हे स्टार्टला लेजिटिमेट वाटतं आपल्याला. का स्कॅमर्स काय करतात, की बरोबर अशी लँग्वेज वापरतात, व्हिज्युअल लेआउट वापरतात आणि खूप असं ॲव्हरेज युजरला कळत नाही ना ते. मग व्हिक्टिमला जेव्हा एंगेज होतो, स्कॅमर्स काय करतात, टॅक्टिक वापरतात त्यांचे, पुन्हा वाढतात. मग वॉर्निंग टाकतात बँकेकडून, ठीक आहे. असं करतात ते. लीगल केस वगैरे धमकी देतात तुम्हाला. चला पुढे वाचू आपण. ठीक आहे. मग अ, अ, कुठली ऑनलाईन स्कॅमिंगची कुठली आहे? फिशिंग. बरं. PHISH ना, FIRA. तिथं ते आता डिस्ट्रिब्यूट करतात मास मेसेजेस आणि हार्वेस्ट करतात सेन्सिटिव्ह डेटा, म्हणजे काढून घेतात डेटा तो, बरोबर आहे. आणि त्यांना आपला वेबसाईटकडे पाठवतात दुसऱ्या, बरोबर आहे. पुढची टॅक्टिक आहे इन्व्हेस्टमेंट फ्रॉड. त्याच्यामध्ये ते प्रॉमिस करतात रिटर्न्स, तुम्हाला मॅनिप्युलेट करतात. मग रोमान्स स्कॅम्स पण आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात स्कॅमर लोकं हे. पुन्हा इमर्जन्सी आहे म्हणून पैसे मागतात. हे सगळे स्कॅम्समध्ये कॉमन गोष्ट आहे. कुठली? कॉन्टॅक्ट करायचा, क्रेडिबिलिटी वाढवायची आणि मग अर्जन्सी दाखवायची आणि फ्रॉड करायचा, बरोबर आहे. मग तो म्हणतो, की आता हे डीप फेक टेक्नॉलॉजी पण एक तयार झाला प्रकार आहे. यानं आणखी कॉम्प्लिकेशन तयार केलेत. ठीक आहे. आणि त्यांची रायटिंग स्टाईल पण अशी जबरदस्त अॅक्युरेट झाली आहे. मग यामुळे क्रिमिनल्स काय करतात, आपल्याला आणखी जास्त मूर्ख बनवतात. कंपनी एक्झिक्युटिव्ह दाखवतात, फॅमिली मेंबर दाखवतात त्याला. मग इंडिव्हिज्युअल्स काय करतात, बाबा ठीक आहे, व्हल्नरेबल होतात ते लोकं. लगेच फक्त बळी पडतात ते. मग पुढे दिलंय, की याला थ्रेटला कॉम्बॅट करायला गव्हर्नमेंट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहे, सायबर एजन्सी, त्यांनी काय केलंय, हॅव त्यांनी अवेअरनेस कॅम्पेन चालू केलेत. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केलं, म्हणजे ते वापरायला पाहिजे. मॉनिटर करतायत ते कशाला, सिस्टम्सला. तुमचं एक्सपर्ट्स एम्फसाइज करतात, की मोस्ट इफेक्टिव्ह डिफेन्स कुठला आहे? कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजिकल सेफगार्ड्स आणि बिहेवियरल कॉशन. बिहेवियरमध्ये कॉशन पाहिजे. युजर्सने लिंक्सला व्हेरिफाय केलं पाहिजे क्लिक करायच्या आधी. अव्हॉइड केलं पाहिजे शेअरिंग सेन्सिटिव्ह डेटा. हे सगळं कोणाला करायचंय? युजर्सला करायचं. हे सगळं केलं तर हे फ्रॉड्स कमी होऊ शकतात. तर पहिला क्वेश्चन बघा. हां, चला ओके, ठीक आहे. की फॅक्टर कुठलं आहे, जे स्कॅमरला अलाउ करतं रिच व्हिक्टिम्स अक्रॉस डिफरंट कंट्रीज. बघा आता पहिलं, इंटरनॅशनल लॉ कम्प्लिटली शील्ड सायबर क्रिमिनल्स फ्रॉम ऑल. नाही, पुढे दिलं नाहीये. गव्हर्नमेंट्स रिक्वायर सिटिझन्स टू अपलोड आयडेंटिटी डॉक्युमेंट्स ऑनलाईन अल्टरनेटली. ही स्कॅम नाही, बिलकुल नाही. स्कॅमर्स रिलाय हेवीली ऑन ओल्ड लँडलाईन सिस्टम्स. नाही, बिलकुल नाही. ते तर नवीन वापरतात सगळं. लास्ट सिटीज लॅक स्मार्टफोन्स अँड डिजिटल, काहीच संबंध नाहीये. इथे बघा, डिजिटल प्लॅटफॉर्म्स गिव्ह स्कॅमर्स अनॉनिमिटी, फास्ट कम्युनिकेशन, ग्लोबल ॲक्सेस. येस, आन्सर इज सेकंड. बरं. पुढे बघा. व्हाय डू स्कॅम ईमेल्स मेसेजेस ऑफन अपिअर टू बी जेन्युइन? कसं काय? त्यांची फॉर्मॅट, स्टाईल अशी सेम टू सेम मिमिक करतात ते, बरोबर आहे. तेव्हा विक्टिम्स ऑफन फॉरवर्ड रिअल बँक ईमेल्स टू स्ट्रेंजर्स, हेल्पिंग स्कॅमर्स अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ ऑफिशियल मेसेजेस. येस. पुढे बघा. स्कॅम रिलायज ऑन इमोशनल बॉन्डिंग बिफोर आस्किंग फॉर मनी. कशामुळे? विच विच स्कॅम? क्रिप्टोकरन्सी स्कॅम आहे का? नाही.
लॉटरी स्कॅम आहे का नाही. कुठला आहे रोमॅन्स स्कॅम्स. ठीक आहे, त्यामध्ये त्यांना उल्लेख केला त्याचा. पुढे जाऊन तो कुठलं कॉम्बिनेशन ऍक्शन्सचं डिस्क्राईब केलंय द मोस्ट इफेक्टिव्ह डिफेन्स. कुठला सांगितलं त्यानं सगळ्यात इफेक्टिव्ह डिफेन्स कुठला सांगितलाय. सगळे ऑल डिटेल अवॉइड करायचे का नाही. शेअरिंग पासवर्ड विथ ट्रस्टेड फॅमिली मेंबर्स नाही, बिलकुल नाही. तर बिलकुल शेअर करू नका मला. पॅसेज रेकमेंड्स की युझिंग स्ट्रॉंग टेक्निकल प्रोटेक्शन्स जसे की मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन डायरेक्ट दिले पॅसेजमध्ये. आन्सर इज थर्ड. डीप फेक टेक्नॉलॉजी कशी ऑनलाईन स्कॅम जास्त इफेक्टिव्ह बनवते. एकदम कन्व्हिन्सिंग. दीज टूल्स अलाउ स्कॅमर्स टू क्रिएट हायली रिअलिस्टिक व्हॉइस, फेस अँड रायटिंग इमिटेशन्स. येस, आन्सर इज फिफ्थ. पुढे बघा इथे दिले जाणं कुठलं ट्रू आहे. फिशिंग स्कॅम्स आपण रिडायरेक्ट पीपल टू फेक वेबसाइट्स डिझाईन टू कलेक्ट सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. येस, डेफिनेटली हे आहे. हे डेफिनेटली आहे. डेफिनेटली आहे. हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. एक तर ए अँड सी किंवा ओनली ए. सी चेक करा आता. Passage states that even tech-savvy individuals can be tricked because modern scam tools produce extremely realistic content. Yes, answer is A and C. कुठलं नॉट ट्रू विचारलं त्याला. पहिलं, स्कॅमर्स ऑफन क्रिएट अर्जन्सी सच ॲज द थ्रेटनिंग अकाउंट फ्रीजेस टू पुश बिटवीन. येस, करेक्ट आहे. आपलं नॉट ट्रू पाहिजे म्हणजे ए कटलं. ठीक आहे. स्कॅमर्स फ्रिक्वेंटली डिझाईन मेसेजेस दॅट लुक. नाही, बी बरोबर ना. द पॅसेज क्लेम दॅट गव्हर्नमेंट्स, बँक्स अँड सायबर सिक्युरिटी एजन्सीज हॅव टेकन नो स्टेप्स. नाही, त्यांनी स्टेप घेतल्यात. हे अनट्रू आहे. अनट्रू आहे. सॉरी, बी ट्रू आहे, ए अनट्रू आहे. बी ट्रू आहे, बी ट्रू आहे, ए अनट्रू आहे. आन्सर इज वन, ओनली ए. तिथं वर्ड हार्वेस्ट करतात ते डेटा. हार्वेस्ट करणे एक्स्ट्रॅक्ट करतात, काढून घेतात. वल्नरेबल बळी पडतात लगेच, लगेच बळी पडतात. त्याच्या अपोजिट रेजिस्टंट आहेत ते, रेजिस्ट करतात. ठीक आहे, आन्सर इज सेकंड. इकडे बघा आता, हा आहे क्लोज टेस्टचा क्वेश्चन. यात काय केलं, ए, बी आणि सी असे 3 ऑप्शन दिलेत. यापैकी कुठले ऑप्शन्स बसतात मल्टिपल त्या ब्लँकमध्ये हे विचारले. बरं, रॅपिड ग्रोथ ऑफ ऑनलाईन कम्युनिकेशन, रिसिव्हिंग हायर नंबर ऑफ डिजिटल मेसेजेस. ओके, ओव्हरलोड होत आहे. मेक्स इट डिफिकल्ट फॉर देम टू डॅश वेदर अ पर्टिक्युलर मेसेज इज जेन्युइन ऑर डिसेप्टिव्ह. ते जज करणं. सी डेफिनेटली आहे. सी डेफिनेटली आहे. तर ओनली सी ऑप्शन नाही, तर कुठंच नाही ओनली सी ऑप्शन. ओनली सी ऑप्शन कुठंच नाहीये. बी एन सी, ओनली सी ऑप्शन कुठंच नाहीये. बरोबर, थांबा, बी एन सी बघू ना. चेक वेदर, ए आणि सी दोन्ही डेफिनेटली आहेत. पण रिस्पॉन्ड वेदर अ पर्टिक्युलर मेसेज इज जेन्युइन, रिस्पॉन्ड टू होऊ शकतं ना. मग आन्सर इज ए अँड सी. सगळे वर्ड सोपे असतात एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. 11 नंबरचा क्वेश्चन. Take full advantage of this confusion by creating emails, pop-ups, text alerts that appear extremely dash, carefully copied layouts, formal language, realistic logos to make their message seem trustworthy. हे एक्स्ट्रीमली कसे दिसतात, एक्स्ट्रीमली ऑफिशियल दिसतात, एक्स्ट्रीमली कन्व्हिन्सिंग दिसतात, एक्स्ट्रीमली डेकोरेटिव्ह. डेकोरेशनला काय संबंध, हे काय लक्ष्मी आहेत का काय डेकोरेशनला. बी एन सी होतं. आन्सर इज फोर्थ. 12th मध्ये बघा आता, when individuals unexpectedly receive warnings on suspicious transaction विषयी or possible penalties, many of them become dash, which leads to rushed decisions. ते काय होतात, भयानक अँशियस, कन्फ्यूज होतात, एक्साइट नाही होत. मग तुम्हाला पेनल्टीज आणि सस्पिशनमुळं तुम्ही एक्साइट कसे होताल, बिलकुल नाही होणार. हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. कन्फ्यूज होऊ शकता आणि अँशियस, एकदम चिंताग्रस्त होऊ शकता. आन्सर इज ए अँड बी. 13 बघा आता. टू अवॉइड फॉलिंग इन टू सच ट्रॅप्स, users are advised to, त्यांना ऍडवाइज केलं जातं, टू डॅश एव्हरी अनफॅमिलियर लिंक और अटॅचमेंट बिफोर ओपनिंग इट. ती आधी काय करा, एक्झामाइन करा, एक्झामाइन करा. ओपन नाही, डिलीट नाही, एक्झामाइन करा. ती ओपन करायच्या अगोदर ना. मग आन्सर इज ओनली ए. मुद्दामून ओपन वर्ड दिलाय त्यांनी तुम्हाला कन्फ्यूज करायला. 14 म्हणलं, and practicing cautious online behavior can significantly dash the chance of becoming a victim. याच्यानंतर ते कमी करतात ना, कमी करण्यासाठी प्रिव्हेंट आहे, रेड्यूस आहे. ए आणि बी दोन्ही आहे. आन्सर इज फोर्थ. चला पुढे बघा आता. रिसर्च टीम concluded that the new medicine was effective, but the report lacked of explaining the side effects. Lacked an explanation of side effects. Correct. ए करेक्ट आहे, हे कटलं, हे कटलं. नाही सॉरी, एक करेक्ट आहे, हे कटलं, हे कटलं.
एक तर ओनली ए नाही ए अँड बी. फेल्ड टू एक्सप्लेन was effective, but the report failed to explain the side effects all clearly. Yes, दोन्ही ए बी दोन्ही येते. आन्सर इज थर्ड. ऑप्शन्स मिनिमाइज करा. चेअरमन इन्सिस्टेड दॅट एव्हरी डिपार्टमेंट हॅड टू सबमिटेड आहे, चुकीचं आहे. मस्ट सबमिट देअर मंथली रिपोर्ट्स, बरोबर आहे. शुड बी सबमिटिंग, काही संबंध नाहीये, काही संबंध नाहीये. आन्सर इज ओनली ए. ठीक आहे. द मॅनेजर अप्रिशिएटेड द इंटर्न्स बिकॉज दे आर शोईंग एक्सेप्शनल डेडिकेशन थ्रू आउट द ट्रेनिंग पिरियड. छान वाटतं हे, पण हे अप्रिशिएटेड आहे, पास्ट आहे. पास्ट आहे तर मग हॅव शोन येत नाही, बी येत नाही, म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. हॅड शोन, द मॅनेजर अप्रिशिएटेड द इंटर्न्स बिकॉज दे हॅड शोन थ्रू आउट द ट्रेनिंग. येस, डेफिनेटली करेक्ट आहे. ए जर करेक्ट आहे तर सी तर 100% येत नाही, मग आन्सर इज ओनली ए. आता इथं त्यांनी विचारलं की हे ऍड्रेस, एस्टॅब्लिश, ऑब्लाइज हे जे वर्ड आहेत याचा यूज जो आहे कुठं बरोबर आहे किंवा कुठं चुकीचं आहे. बरोबर आहे, कुठं बरोबर कुठं चुकीचं. आता फॉर एक्झाम्पल बघा, मिनिस्टर ऍड्रेस द नॅशनल नेशन ड्युरिंग द प्रेस कॉन्फरन्स. ऍड्रेस केलं म्हणजे काय केलं, संबोधन केलं, बोलले ते, बरोबर आहे. तर ए करेक्ट आहे. जर आपल्याला करेक्ट शोधायचं असेल तर आपलं हे ऑप्शन कट करावं, हे ऑप्शन कट करावं, हे ऑप्शन कट करावं लागेल. जर इनकरेक्ट बघायचं आपल्याला, ठीक आहे, तर ए जिथं जिथं आहे ते कट करावं लागेल, हे कट करावं लागेल, हे कट करावं लागेल. पुढे बघा, वी मस्ट ऍड्रेस ऑन द इश्यूज रेज्ड बाय द एम्प्लॉईज. ऍड्रेस ऑन द इश्यूज, ऍड्रेस द इश्यूज, ठीक आहे, बी इनकरेक्ट. स्पीकर अड्रेस्ड हिज कन्सर्न्स टू द ऑडियन्स क्लिअरली. अड्रेस्ड हिज कन्सर्न्स टू द ऑडियन्स. यस, डेफिनेटली त्यांनी सांगितलं, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. कंपनी नीड्स टू अड्रेस रायझिंग कंप्लेंट. नाही नाही, अड्रेस्ड हिज कन्सर्न्स टू, कन्सर्न नाही अड्रेस करू शकत तुम्ही, ऑफकोर्स नाही, सॉरी. तुम्ही ऍड्रेस करू शकता कुणाला तरी, पण तुम्ही ऍड्रेस कन्सर्नला नाही करू शकत त्यांना. ठीक आहे, ही रिव्हील्ड हिज कन्सर्न्स असं होऊ शकतं. हे चुकीचं, हे ए आणि डी दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबर आहेत, तर आन्सर इज ओनली ए अँड डी. जर आपल्याला असं पाहिजे असतं की कुठलं चुकीचं आहे, तर आन्सर ओनली बी अँड सी. ठीक आहे, बरोबर आहे म्हटलं तर आन्सर ए अँड डी, चुकीचं पाहिजे म्हणलं आन्सर बी अँड सी. ठीक आहे. एस्टॅब्लिश मध्ये ऑर्गनायझेशन एम्स टू एस्टॅब्लिश न्यू ब्रांचेस इन रूल, हे करेक्ट आहे, बरोबर आहे. सायंटिस्ट एस्टॅब्लिश्ड हिज थिअरी ऑन, नाही, बेस्ड हिज थिअरी ऑन सेव्हरल अझम्पशन्स, हे इनकरेक्ट आहे. कमिटी वर्क टू एस्टॅब्लिश ट्रस्ट अमंग, हे करेक्ट आहे. द जर्नलिस्ट एस्टॅब्लिश द इंटरव्ह्यू कुठे एस्टॅब्लिश करतो आपण, नाही, बिलकुल नाही. आता बघा, जर करेक्ट पाहिजे आपला तर आन्सर एसी यायला पाहिजे. एसी आहे का, येस. इनकरेक्ट पाहिजे तर आन्सर बीडी यायला पाहिजे. इनकरेक्ट तर बीडी, करेक्ट तर एसी. म्हणजे आपला प्रश्न कुठला विचारलाय, कुठलं करेक्ट आहे, तर आन्सर इज ओनली एसी. ऑब्लाइज, द टीचर ऑब्लाइज द होमवर्क टू द स्टुडंट्स, काही संबंध नाही याचा. ऑब्लाइज करणे म्हणजे एखाद्यावर जबाबदारी टाकणे. ठीक आहे, बरोबर आहे, इनकरेक्ट. मॅनेजर ऑब्लाइज द एम्प्लॉईज टू अटेंड द इव्हेंट, बिलकुल नाही, काही संबंध नाही. आय फेल्ट ऑब्लाइज्ड, मला असं जबाबदारी वाटत स्वतःची की स्टे बॅक, करेक्ट आहे. आय एम ऑब्लाइज टू यू फॉर युअर टाइमली हेल्प, येस, मी उपकृत आहे तुझ्याकडून, ठीक आहे, करेक्ट आहे. बी अँड सी करेक्ट आहे, आन्सर इज थर्ड. ठीक आहे. सेक्युअर करणे म्हणजे प्रोटेक्ट करणे पण होतं आणि मिळवणे पण होतं. जसं की कंपनी सेक्युअर्ड अ लार्ज कॉन्ट्रॅक्ट, मिळवलं, करेक्ट आहे. हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. द टीम सेक्युअर्ड द डेटा बाय युझिंग ऍडव्हान्स्ड इन्क्रिप्शन, त्याला त्यांनी सेक्युअर केलं, सेफ बनवलं, हे पण करेक्ट आहे. ए बी दोन्ही करेक्ट आहे, आन्सर इज सेकंड, बरोबर आहे. इम्पोज करणे म्हणजे लादणे. टीचर इम्पोज द स्टुडंट्सला लादलं, करेक्ट. इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे म्हणलं, बी इनकरेक्ट म्हणलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. द गव्हर्नमेंट इम्पोज्ड स्ट्रिक्ट रूल्स, लादले रूल्स त्यांनी, करेक्ट यूज आहे बीचा. बीचा तर करेक्ट यूज आहे, ठीक आहे, बीचा करेक्ट यूज आहे, एचा इनकरेक्ट यूज आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे करेक्ट यूज, बरोबर आहे, बी. तर हे इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे, म्हणजे फक्त एकच ऑप्शन बी अँड सी उरलं. बघा ना, काउन्सिल इम्पोज्ड अ फाईन, त्यांनी फाईन लादला लोकांवर, बी अँड सी करेक्ट आहे. द वेदर इम्पोज्ड हेवी रेन्स, वेदरनं हेवी रेन्स लादले, काही संबंध नाही. बरं, आता बघा, व्हायलन्स विषयी पाहिजे. व्हायलन्स रिमेन्स वन ऑफ द मोस्ट ह्युमन बिहेवियर. परप्लेक्सिंग आहे, पझलिंग आहे, लक्ष देऊन त्याच्याकडे.
अवघड वर्डकडे लक्ष द्यायचं नाही. तो म्हणतो सायकोलॉजी व्हायलन्सच्या पाठीमागची काय आहे, की ते अराईज होत नाही सिंगल कॉज मधून, पण कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन मधून तयार होतं ते. टेंडन्सी मधनं, व्हल्नरेबिलिटी मधनं, प्रेशर्स मधनं. तो म्हणतो की कॉन्ट्रीब्युटर कुठल्या व्हायलन्सचं, ते म्हणजे अर्ली चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा चिल्ड्रन, तो म्हणतो, ग्रो अप होम्स जिथं निग्लेक्ट, हार्श पनिशमेंट, इमोशनल इन्स्टेबिलिटी आहे, ते फेल टू डेव्हलप हेल्दी इमोशनल रेग्युलेशन स्किल्स. नाही होत त्यांच्यामध्ये. लॅक ऑफ इमोशनल कंट्रोल तयार होतो. दे फील थ्रेटन्ड ऑर ओव्हरवेल्म्ड. मग आणखी फॅक्टर कुठला आहे, इन्फ्लुएन्स ऑफ कॉग्निटिव्ह डिस्ट्रिक्शन्स. कुठले डिस्ट्रॉक्शन, कुठले तर फॉल्टी पॅटर्न्स ऑफ थिंकिंग. बरोबर आहे. पीपल हु एंगेज इन व्हायलंट बिहेवियर, ते न्यूट्रल ऍक्शन्सला थ्रेटनिंग, दे मे कन्व्हिन्स देमसेल्स दॅट की हर्टिंग अदर्स इज जस्टिफाईड. जस्टिफाय करतात ते. म्हणजे डिस्टॉर्टेड थॉट जे आहेत जस्टिफाय करणारे, ही सायकोलॉजिकल सायकल बनते, ज्यामध्ये व्हायलन्स काय होतं, वे टू रिगेन कंट्रोल. बरोबर आहे. प्रोटेक्ट करा स्वतःला, वन्स सेन्स ऑफ आयडेंटिटी. याच्यामध्ये व्हायलंट ऍक्शन्स हे रॅन्डॉम एक्सप्लोजन नाही आहेत, पण ते त्यातून काय दिसतं, मेंटल फ्रेमवर्क दिसतं, जे बिहेवियरला गाईड करतं तुमच्या. ठीक आहे. पुढे बघा, तो म्हणतो इमोशनल ट्रिगर्स पण प्ले करतात क्रुशियल रोल. कसं, जसं की ह्युमिलिएशन, रिजेक्शन, फिअर, हे पण आहेत. त्यांना माणूस ऑलरेडी व्हलनरेबल असतो, मिसगाईड अटेम्प्ट असतो रिस्टोर करायला सेन्स ऑफ डॉमिनन्स. बरोबर आहे. मग याच्यावर पुन्हा आणखी वाढतं काय, अब्यूज वगैरे, यानं आणखी वाढतं. सोशल एन्व्हायरमेंट न शेप होता डेव्हलपमेंट ऑफ व्हायलंट टेंडन्सीज. जसं की इंडिव्हिज्युअल्स जे अशा कम्युनिटीमध्ये राहतात जिथे व्हायलन्स हा नॉर्मलाइज आहे, ठीक आहे, रिवॉर्डेड आहे, युज्ड आहे, ठीक आहे, स्टेटससाठी, आपोआप लेजिटिमेट बनतं. पिअर ग्रुप्स, मीडिया, कल्चरल बिलीफ हे पण इन्फ्लुएन्स करतात. मग अशा गोष्टी ते अनएक्सेप्टेबल म्हणून पाहत नाहीत. ठीक आहे, त्यांना वाटतं नॅचरल सोल्युशन आहे. मग इम्पॉर्टंटली ते म्हणतात की व्हाईल बायोलॉजिकल गोष्टी इन्क्रीज करतात याला, ठीक आहे, नाही घेत त्याला. अल्टिमेटली सायकोलॉजी बिहाइंड व्हायलन्स इम्पॉर्टंट दाखवते अर्ली इंटरव्हेन्शनचा, इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनिंगचा आणि सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंटचा. ठीक आहे. मग तो म्हणतो की की एनकरेज करणं पॉझिटिव्ह कोपिंग स्किल्स, एम्पथी आणणं, हे इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आहेत ना या. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे, चलो पण झालं. पहिला क्वेश्चन, चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस इन्फ्लुएन्स व्हायलन्स प्रायमरली बिकॉज they may weaken emotional regulation, making aggressive reaction more likely later in life. Cognitive distortions contribute to violence because ते काय करतात, ते स्वतःला तुम्ही जस्टिफाय करता. ठीक आहे. टू मिसरीड सिच्युएशन्स जस्टिफाय अग्रेशन. येस, आन्सर इज थर्ड. डिस्क्राईब करतो रोल ऑफ इमोशनल ट्रिगर्स. बरोबर आहे. काय, दे इंटेन्सिफाय अग्रेसिव्ह टेंडन्सी इन दोज ऑलरेडी व्हलनरेबल, इमोशनली अनस्टेबल. येस, आन्सर इज 5. पैसेज काय सजेस्ट करतं अबाउट सोशल एन्व्हायरमेंट्स. ठीक आहे. दे कॅन नॉर्मलाइज व्हायलन्स मेकिंग इट अपियर एक्सेप्टेबल. येस, डेफिनेटली दिलेलं आहे पॅसेजमध्ये. कुठली प्रिव्हेंटिव्ह अप्रोच वापरा म्हणतो तो, प्रमोटिंग कल्चरल आयसोलेशन टू लिमिट एक्सपोजर टू डायव्हर्स व्ह्यू पॉइंट्स. ओके, थांबा, नाही, फाईन आन्सर. इन्क्रीजिंग पनिशमेंट नाही पाहिजे आपला, इन्क्रीजिंग पब्लिक डिस्प्ले नाही पाहिजे, कम्युनिटी सपोर्ट सिस्टम कमी करा नाही म्हणतो. हां, आन्सर इज 4. टीचिंग इमोशनल इंटेलिजन्स अँड पॉझिटिव्ह कोपिंग स्किल्स. याचा आन्सर 4th आहे, 27चं. व्हॉट ओव्हरऑल मेसेज डज द पॅसेज कन्वे अबाउट व्हायलन्स. काय मेसेज कन्वे करतो, अंडरस्टँडिंग सायकोलॉजिकल लेयर्स हेल्प सोसायटी फोकस ऑन प्रिव्हेन्शन, नॉट जस्ट पनिशमेंट. येस, आन्सर इज 2nd. आता मी विचारलं, इथं वर्ड आहे मॅनिफेस्ट. तो नंतर मॅनिफेस्ट करतो म्हणतं, ते म्हणजे शो करतं, एक्झिबिट करतं. अँटॉनिम पाहिजे इंटेन्सिफाय, तर वाढवतो खूप जास्त त्याला. अपोजिट आहे डिमिनिश. आन्सर इज 1st. एकापेक्षा जास्त सेंटेन्स कसे आहेत, एरर आहे, ते आपलं फाइंड करायचे. ठीक आहे. द इफेक्टिव्हनेस ऑफ द न्यू पॉलिसीज वेअर वॉज, इफेक्टिव्हनेस वॉज क्वेश्चन्ड. इथे एरर आहे, ते ए आपल्याला डेफिनेटली पाहिजे. हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. Researchers claimed that the experiment has produced reliable results, but they admitted that the sample size was too small to draw conclusions. इथे काही वाटत नाही आपल्याला. Manager spoke confidently. A मध्ये एरर, सी मध्ये एरर. आन्सर इज 3rd. The board of directors has decided to postpone the launch until further evaluation is completed. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. Consultants said that the team revises नाही, revised. said ना, पास्ट, हे पण पास्ट पाहिजे. बी मध्ये एरर आहे, म्हणजे हे ऑप्शन कटलं. ठीक आहे. ए मध्ये एरर नाही, हे ऑप्शन कटलं. द व्हॉलंटियर्स वर्क टायरलेसली. बी आणि सी दोन्ही मध्ये एरर आहे. आन्सर इज 4th.
द फाइंडिंग्स ऑफ स्टडी इंडिकेट दॅट द मेडिकेशन वर्क्स फास्टर व्हेन टेकिंग आफ्टर मील्स. मेडिकेशन वर्क्स फास्टर व्हेन टेकिंग आफ्टर मील्स. व्हेन टेकिंग काय टेकिंग? व्हेन टेकन. इथे एरर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे ए मध्ये काय म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. शी कंप्लेंट दॅट हर लॅपटॉप वॉज फ्रीजिंग फ्रिक्वेंटली विच मेड इट डिफिकल्ट टू फिनिश असाइनमेंट्स ऑन टाइम. होऊ शकतं. द ॲथलीट परफॉर्म्ड एक्सेप्शनली ड्युरिंग द चॅम्पियनशिप डिस्पाइट सफरिंग फ्रॉम अ मायनर इंजुरी. इथं कुठलीच एरर नाहीये, इथं कुठलीच एरर नाहीये. मग आन्सर इज ओनली ए. 33 चा आन्सर ओनली ए. The committee decided unanimously that every member should provide इथे एरर आहे ए मध्ये. The project timeline was adjusted because several external factors have impacted the initial schedule. नाही ना, टाइमलाईन वॉज ऍडजस्टेड पास्ट मध्ये घडलं. कशामुळे घडलं ते? त्याच्या अगोदर हे झालं होतं ना, मग इथं हॅड इम्पॅक्टेड पाहिजे. इथं पण एरर आहे, इथं पण एरर आहे. ए बी दोन्ही मध्ये आहे. द इंजिनियर एक्सप्लेन द मेकॅनिझम क्लिअरली पाहिजे. तिन्ही मध्ये एरर आहे. आन्सर इज ए बी अँड सी. आता हे आहे आपलं प्रॉपर सिक्वेन्स लावायचं. बघा आता, दीज डिस्ट्रप्शन्स याचा कुठतरी रेफरन्स आधी पाहिजे. दिस अनयुज्युअल बिहेवियर ऑफ द बर्ड्स, काहीतरी बिहेवियर अनयुज्युअल पाहिजे बर्ड्सचं. इन सेव्हरल कोस्टल टाउन्स सडन बर्ड अटॅक्स. हे बिहेवियर असू शकतं, पण हे स्टार्टला येईल, नंतर येणार नाही. दिस अनरिझॉल्व्ड इम्बॅलन्स याच्या आधी काहीतरी पाहिजे. द रिस्पॉन्स फ्रॉम द लोकल अथॉरिटीज याच्या आधी काहीतरी पाहिजे. द अग्रेशन इंटेन्सिफाईज याच्या आधी काहीतरी पाहिजे. दीज मेजर्स याच्या आधी काहीतरी पाहिजे. पहिल्यांदा पटकन पेयर्स लावून घ्या. सी स्टार्टला आहे तेवढं पक्का आहे. एक पेयर बनते, कशी बनते? दीज डिस्ट्रप्शनचा उल्लेख आधी कुठे आहे का बघा. दॅट डिस्रप्ट द फीडिंग पॅटर्न ऑफ मेनी बर्ड्स. म्हणजे आपला बीच्या नंतर ए पाहिजे, बीच्या नंतर ए पाहिजे. इथं पुढे कुठेतरी लावून ठेवू आपण ते. ठीक आहे, लगेच लिहायचं नाही. पुन्हा पटकन भेटणारा दीज मेजर्स, हे मेजर्स आधी कुठे दिले पाहिजे? कुठे दिलेत मेजर्स? इन्स्टॉलिंग वॉर्निंग साइन्स, अर्जिंग पीपल टू अवॉइड सर्टन एरियाज, ॲडवाइजिंग टुरिस्ट अगेन्स्ट कॅरिंग फूड ओपनली. हे ई आणि जी. आता आधी प्रॉब्लेम आहे, नंतर त्याला रिस्पॉन्स आहे ना, म्हणजे ई जी याच्या पुढे पाहिजे कुठेतरी. आता एकच उरलं, कुठलं? डी, दिस अनरिझॉल्व्ड इम्बॅलन्स अकॉर्डिंग टू वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स कॅन ओनली बी ॲड्रेस बाय रिस्टोरिंग द कोस्टल फूड चेन. हे शेवटी येऊ शकतं. म्हणजे आपल्यापाशी आहे CBA, EGD आणि एफ कुठे पाहिजे आता? हा, द अग्रेशन. हे अग्रेशन आधी कुठे दिले बघा. आता अग्रेशनचा उल्लेख कुठे आहे आधी? कुठं आहे? हा, इथं आहे बघा, अग्रेसिव्ह एन्काउंटर्स. एच्या नंतर मग आपल्याला पाहिजे एफ. CBA FEGD. CBA FEGD. आता याच्यात त्यांनी विचारलं की डी वाक्यामध्ये कुठं टेन्सची एरर आहे का? दिस अनरिझॉल्व्ड इम्बॅलन्स अकॉर्डिंग टू वाईल्ड एक्सपर्ट्स कॅन ओनली बी ॲड्रेस्ड बाय रिस्टोरिंग द कोस्टल फूड चेन अँड प्रिव्हेंटेड फर्दर. कॅन बाय रिस्टोरिंग अँड प्रिव्हेंट पाहिजे ना. इथं एरर आहे टेन्सची. ठीक आहे, प्रिव्हेंटेड मध्ये एरर आहे. ठीक आहे. एनिवे, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू ऑल ऑफ यू. आता उद्या सकाळी थोडी जास्त इफेक्ट होईल. तुम्ही समोर असले म्हणजे मला थोडंसं बोलायला पण एक उत्साह येतो आणि समजून सांगण्यात पण एक मजा येते, कारण की तुम्ही क्वेश्चन्स विचारता. ठीक आहे, आय डोंट केअर अबाउट ट्रोल्स, बट जे जेन्युइन स्टुडंट्स आहेत त्यांच्या क्वेरीज मला अशा रिस्पॉन्ड करायला खूप आवडतात त्या क्वेरीजला. एनिवे, उद्या भेटूया आपण सकाळी 8 वाजता. तुम्हाला टेस्ट मिळेल, टेस्ट सॉल्व्ह करायची. 9 वाजता लेक्चरसाठी रेडी राहायचं, कारण उद्याचं लेक्चर हे ओनली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होईल. थँक यू व्हेरी मच एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे अँड ऑल द बेस्ट. टेक केअर.